गुड मॉर्निंग मित्रांनो. नवीन सकाळ आजची सुरुवात झाली दुर्वा काढताना आणि आम्ही आलो शेतावर सध्या तरी, कारण घरात दुर्वा पाहिजे गणपती बाप्पांसाठी. तर त्यांचं सर्वांचं चालू आहे काम आणि मी खूप आळशी आहे, मला सोडून टाका. साफ करायचं काम चालू आहे. बाकी इतका दुर्वा निघाला आहे आणि इतका गवत निघाला त्यातनं. काय बोलायचं आहे? गवत कम दुर्वा, दुर्वा कम गवत, दुर्वा कम गवत जास्त. आणि सर्व बाप्पांचे सोबत नागोबाचे सुद्धा पाया पडून झाले. आता थोड्या टायमातच त्याचं विसर्जन करून यायचं आम्हाला. आता नागराजला सुद्धा आलवाच्या पानावरती ठेवलंय आणि इथना पुढे काय आता काय नाही, इकडे पाय पडायचा. आता इथना पाया पडायचं आणि बस घरी जायचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. करता दुकाना वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, घटली घटे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव माया जस्ट मी झोपून उठलोय आणि आता आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुद्धा आहे. तर मी सुद्धा जातोय सोडायला, बट मी भिजणार नाही. बघूया पुढे काय ते. बाकी तुम्हाला दाखवतो मी या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, चला. तर आता मी विसर्जनला सुद्धा जाऊन आलो आणि आता चहा नाश्ता थोडा करेन, त्याच्यानंतर आरतीला जायचं आहे. बट एक छोटासा क्लिप टाकेन. हे नवरी नटली अगं बाई सुकारी फुटवली. फायनली सर्व घरातली आरती सुद्धा झाली आणि मंदिरातली आरती सुद्धा झाली आणि जास्तच लेट झाला. 12:30 तरी वाजलेत आणि आता घरी जाईन, जेवण वगैरे, त्याच्यानंतर झोपेन डायरेक्ट. सकाळी उठायचं पण आहे लवकर. बाकी आपल्या घरात गणपती म्हणून लेट उठून पण काही बरं वाटत नाही. तर येणाऱ्या टायमामध्ये अजून एक मे बी ब्लॉग येऊ शकतो. तर ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर शेअर करा आणि लाईक करा. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.